आज आपण मार्केटमध्ये जसे पॅकेटवाले चिप्स भेटतात सेम तसेच चिप्स घरच्या घरी बनवणार आहोत. खूप टेस्टी होतात. अजिबात ओळखायला येत नाही की हे पॅकेटवाली चिप्स आहेत की घरी बनवलेले आहेत. झटपट तयार होतात. बाहेरचे अनहेल्दी चिप्स देण्यापेक्षा घरी तुम्ही बनवू शकता. तर इथे आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. बटाटा घेताना नवीन बटाटाच घ्यायचा आहे. तर त्याचे चिप्स आहेत ते चांगले होतात. तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. बटाट्यांचं साल काढून आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही. बटाटे स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक किसणी घेतलेली आहे. तर खूप जाड घ्यायची नाही आहे. जर जाड आपण बटाट्याची काप केले तर तळताना ते क्रिस्पी होण्यासाठी भरपूर वेळ लागेल. त्याच्यासाठी आपल्याला पातळच बटाट्याची इथे स्लाइस करून घ्यायचे. तर तुम्हाला अशा प्रकारची किसणी वापरायची असेल चिप्सची तशी वापरू शकता किंवा डिझाईनच्या पण भेटतात त्यासुद्धा इथे वापरू शकता. तर या साईजचे आपल्याला चिप्स तयार करून घ्यायचे. त्याच्यानंतर हे बनवलेले चिप्स आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे ते काळी पडणार नाहीत. तर हे सगळे मी किसून घेतलेले आहेत. हे 1 ते 2 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर मी एक सुती कापड अंथरलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला एक चिप्स याप्रमाणे थोडंसं सुकायला ठेवायचं आहे म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं निघून जाईल म्हणजे चिप्स तळताना त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही. तर हे सगळे मी सुकायला ठेवलेलं आहे. त्याच्या वरच्या साईडने आपल्याला टिश्यू पेपरनी ते चिप्स आहेत ते कोरडे करून घ्यायचे. टिश्यू पेपर वापरू शकता किंवा एखादं सुती कापड वापरू शकता. मी इथे किचन टॉवेलनी हे कोरडे करून घेते. तर छान आपले चिप्स आहेत ते कोरडे झालेले आहेत. अजिबात त्याला ओलसरपणा राहिलेला नाही आहे. तर याच्यानंतर आपल्याला एकदम छान असा चटपटीत आपल्या चिप्ससाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी इथे मीठ घेतलेलं आहे. थोडीशी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे आणि मॅगी मसाला घेतलेला आहे. मॅगी मसाल्याच्या ऐवजी इथे तुम्ही पेरी पेरी मसाला घेऊ शकता किंवा वेगळे काही तुम्हाला मसाले वापरायचे असतील जसे की चाट मसाला वगैरे तेही वापरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे तुम्ही इथे फ्लेवर्स बनवू शकता. तर हा एकदम मस्त असा चटपटीत आपला मसाला तयार झालेला आहे. जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर लाल मिर्च पावडरचं प्रमाण कमी करू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल म्हणजे जास्त तिखट होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला चिप्स तळायला घ्यायचे. तर तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे सुरुवातीला आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चिप्स टाकायचे आणि लो फ्लेमवरच आपण तळून घ्यायचे ते चिप्स. जर तुम्हाला असं वाटलं तेलाचं टेम्परेचर खूपच कमी झालं तर मीडियम फ्लेम करू शकता पण हाय फ्लेम करायची नाही आहे. नाहीतर आपले चिप्स आहेत ते जळून जातात आणि ते मऊ पडतात. व्यवस्थित क्रिस्पी होत नाही. तर बऱ्याच जणांच्या इथे चुका होतात. सगळी प्रोसिजर आपण व्यवस्थित करतो आणि तळताना चूक करतो. हाय फ्लेमवर तळतो. तर तसं केलं तर चिप्स आहेत ते मऊ पडतात आणि करपतात. तर त्याच्यासाठी एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे. जर तेलाचं टेम्परेचर खूपच जास्त कमी झालं तर थोडंसं वाढवू शकतात तुम्ही गॅसची फ्लेम आणि मीडियम टू लो फ्लेमवर तळू शकता. तर मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचे. तर तुम्ही पाहू शकता तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते बरेच कमी झालेले आहेत. याच्यानंतर आपल्याला आपले चिप्स काढून घ्यायचेत. मस्त कुरकुरीत होतात बघा. एकदम छान असे मार्केटसारखे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला फक्त सॉल्टी चिप्स बनवायचे असतील तर याला तुम्ही मीठ लावून सॉल्टीसुद्धा बनवू शकता. तर याचप्रमाणे आपल्याला जे राहिलेले चिप्स आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे. सेम प्रोसिजरनी तळून घ्यायचेत. लो फ्लेमवरच आपल्याला हे सगळे चिप्स तळून घ्यायचेत म्हणजे अगदी मार्केटसारखे कुरकुरीत आपले चिप्स तयार होतात. एका भांड्यामध्ये काढून चिप्स गरम असतानाच याच्यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे. तुमच्या आवडीनुसार मसाल्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त चटपटीत हवे असतील तर मसाला थोडासा जास्त वापरू शकता. तुम्ही पाहू शकता किती छान कुरकुरीत असे आपले चिप्स तयार झालेले आहेत. जसे मार्केटमध्ये आपले चिप्स असतात तसेच कुरकुरीत असे चिप्स तयार झालेले आहेत.